असं तर होऊ शकत नाही ना की काहीच चर्चा झाल्या नाही, पक्षातल्या कुठल्याच नेत्यांना माहित नाही आणि दादांनी एकट्यांनीच ही सगळी चर्चा केली आणि त्याच्यानंतर ठरवणार होतो की तो दुसरा पक्ष घेतल्यानंतर आपण सत्तेत राहणार की नाही. खरंच हे तुम्हाला पटतंय का? एक तुम्ही लक्षात घ्या, ज्या काही दोन्ही पक्ष पुन्हा एकत्रीकरणाच्या गोष्टी होत्या, या स्वतः खुद्द माननीय अजितदादांनी तुमच्या माध्यमातनं जाहीरपणे सांगितलं होतं हम्म, की झालं गेलं, गंगेला मिळालं, हम्म, आपण पुन्हा सुरुवात करायची. त्या बाईट सुद्धा पुरावा म्हणून हम्म, तुमच्याकडे आहेत. आता त्याच्या पुढे आपण जाऊ की हे एकत्रीकरण होत असताना याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कल्पना होती का? तर मी स्वतः जबाबदारीने सांगते की एकत्रीकरण होणार आहे हे आम्हाला सांगितलं होतं, पण एकत्रीकरण कोणत्या कोणत्या गोष्टींवर होणार आहे हम्म. याचा कोणालाही माहिती असणं गरजेचं नव्हतं. कारण का तिथे स्वतः माननीय अजितदादा ज्या काही मीटिंग्स असतील, ज्या काही ठरवत असतील, त्या माननीय अजितदादा, मोठे साहेब, तिकडचे सगळे जे नेते, हे सगळे त्या मीटिंगला बसलेला. त्याचा एक व्हिडिओ त्यांनीच प्रसारित केलेला आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे, म्हणजे त्याचे इतरही व्हिडिओ 100% असणार, हेही तितकेच खरं. परंतु या एकत्रीकरणाच्या चर्चा होत असताना तेव्हा स्वतः माननीय अजितदादा जिवंत होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांचा होता. त्यामुळे ते जे काही निर्णय घेणार होते की हो एकत्रीकरण, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आमदार असू द्या, कार्यकर्ते असू द्या, ते त्यांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आमदार म्हणून ती पुढं त्याची ती प्रक्रिया 100% होणार होती. आणि त्याची सुरुवात म्हणून पुणे पदरामध्ये जरी तुतारी आणि घड्याळ वेगवेगळे असले तरी त्यांचे उमेदवार एकत्र एका चिन्हावर, मग काही उमेदवार इकडे आले, काही उमेदवार तिकडे पण गेले. मग तुमच्या ही पक्षाचे सुरुवात वरिष्ठ नेते हे का मान्य करत नाहीयेत की म्हणजे ते थेटपणे असं का सांगतात की अशा काही चर्चाच नव्हत्या, आम्हाला काही त्यांना माहित माहितीच नव्हतं? नसेल ना, त्यांना माहिती नसेल, त्यांच्याशी दादांची चर्चा झालीच नसेल. तुम्ही जर सगळा घटनाक्रम घेतला पण पुणे ज्या गोष्टी मनपाच्या रुपालीताई तुम्ही म्हणता की आम्हाला कल्पना होती कार्यकर्ता म्हणून, त्या गोष्टी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंना माहित नाही, नसतील, राष्ट्रीय एक कार्यकारी अध्यक्ष लक्षात म्हणून घ्या, प्रफुल्ल पटेलांना माहित नसतील? पुणे पुणे मनपाच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुकीच्या साठी चर्चेला आम्ही बसलो होतो, तेव्हा ते दादा या कार्यकर्त्यांसमोर हम्म, ही गोष्ट बोललेली होती. हम्म. आणि ही जी बोलली होती तर ही ती तुम्हाला अगदी कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे आम्ही सांगितली. ठीक.